ज्ञानेश्वर, अमित शाह पुणे दौऱ्यावरती आहेत आणि भाजपकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज अमित शाह 5000 पदाधिकाऱ्यांना संबोधित देखील करणार आहेत। बरोबर आहे, आज अमित शाह पुणे दौऱ्यावरती आहेत। भाजपचं अधिवेशन विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज बालेवाडीतल्या याच भव्य अशा सभागृहामध्ये पार पडणार आहे। राज्यभर वेगवेगळ्या ज्या योजना पोहोचवायच्या आहेत त्या सगळ्या योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की वेगवेगळ्या योजना असतील, ज्यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना असेल, त्यासोबतच जे राम मंदिर बांधलं गेलं त्या संदर्भातली माहिती असेल, विश्वकर्मा योजना असेल, जनजातींच्या विकासासाठी मोदी सरकारने केलेल्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या या ठिकाणी बघायला मिळतात। त्याची माहिती या ठिकाणी पोस्टरद्वारे देण्यात आलेली आहे। 5000 सगळे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना आज अमित शाह हे मार्गदर्शन करणार आहेत। मोठ्या संख्येने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून जे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय वाटतं, किती महत्त्वाचं आहे आजचं अधिवेशन? काय आज तुम्ही या अधिवेशनासाठी आला, तुमची भावना आहे? आज या अधिवेशनामध्ये प्रथमतः आज गुरुपौर्णिमा आहे। आमचे राजकीय गुरु अमितजी शाह आपल्या या पुणे नगरीत येणार आहेत आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना जे काही समोर आपल्या या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यांना निवडणुकीमध्ये जे काही करायचं काम आहे, ज्या योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आहेत त्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवाव्यात, हे जे काही आम्हाला संदेश या ठिकाणी आमचे अमितजी शाह हे देतील किंवा या महाराष्ट्रातले नेते देतील, ते पूर्ण आम्ही ह्या योजनेचा जे काही संदेश आहे ते घेऊन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या अधिवेशनाच्या माध्यमाच्या नंतर करणार आहे। विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि हे असं असताना आजचं अधिवेशन किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि निश्चितच महायुतीचं सरकार हे परत येणार आहे, कारण विकासाच्या जोरावर महायुतीचं सरकार हे परत येणार आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत जे फेक नरेटिव्ह पसरण्याचं काम विरोधकांनी केलं त्याला कुठेही जनता थारा देणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चित महाविकास आघाडी चांगलं यश प्राप्त करेल। तुम्ही म्हणताय तसं ज्या पद्धतीनं नरेटिव्हचा मुद्दा मांडला गेला तेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय, ज्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक मजकूर लिहिला गेलाय। मेरे जीवन का हर पल डॉक्टर बाबा साहब आंबेडकर द्वारा दिए गए भारत के संविधान के महान मूल्यों के प्रति समर्पित है। आणि खाली पंतप्रधान नरेंद्र मोदींची सही आहे। डावीकडे जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संविधानाचं दर्शन घेतानाचा फोटो आहे। याच नरेटिव्हनं लोकसभेमध्ये मोठा तोटा झाला असं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मांडतात आणि तोच नरेटिव्ह जे आहे तो पुसण्याचा प्रयत्न केला गेला। कसं म्हणताय, कसं बघताय या सगळ्या जो नरेटिव्ह, तुम्ही ज्या नरेटिव्हचा उल्लेख केला त्याचा बॅनर पण इथे आहे। संविधान धोक्यात आहे असं सातत्याने विरोधकांकडून सांगितलं जात होतं, तुम्ही म्हणता इथून पुढे तसं घडणार? अजिबात घडणार नाही, कारण फेक नरेटिव्हच्या माध्यमातून घटना बदलणार। कारण मोदीजीनं आणि अमित शहाजीनं सांगितलं की 400 पार याच्यासाठी होतं की देश समृद्ध करण्यासाठी, देशामध्ये अनेक कठोर निर्णय घेण्यासाठी, देशासाठी एक बलाढ्य देश निर्माण करण्यासाठी 400 पारचा नारा होता। परंतु विरोधकांनी ते खोटा नरेटिव्ह पसरून 400 पार फक्त घटना बदलण्यासाठी पाहिजे असा केलेला आहे। त्यामुळं आता कुठेही जनता त्याला थारा देणार नाही आणि येणाऱ्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये महायुतीचं सरकार हे निश्चित जास्तीत जास्त यश संपादन करेल आणि पहिल्यापेक्षा जास्त इथं आमदार निवडून येतील आणि महायुती सरकार परत या राज्यात येईल। कसा प्रयत्न असणार आहे आजचं जेव्हा अधिवेशन पार पडेल, तुम्हाला अमित शाह जेव्हा मार्गदर्शन करतील तिथून पुढे तुम्ही कार्यकर्ते म्हणून कसं तुमचं पुढचं नियोजन आहे? आज आमचे कार्यकर्ते पूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी मंडळाच्या ठिकाणाहून आलेले आहेत। म्हणजे आम्ही जिल्ह्यापर्यंत जे काही आमच्याजवळ, आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या पूर्ण कार्यकर्त्यांना बैठक करून हे जे काही आज आम्हाला आमचे गुरुमंत्र देतील आमचे अमित शाह, हा गुरुमंत्र आम्ही आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही हे आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचवू आणि आमचे पूर्ण कार्यकर्ते त्या बूथच्या ठिकाणी सुद्धा त्या बूथवरल्या कार्यकर्त्यांना हे गुरुमंत्र देतील आणि जे काही या जो मागल्या लोकसभेमध्ये जे काही परिणाम झाला तो परिणाम आता होणार नाही। आपलं जे काही विकास या राज्यात आणि केंद्रात केलेला आहे, आता आपण पाहिलं याच्यामध्ये या अधिवेशनामध्ये जे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली, शेतकऱ्यांना जे काही आपलं 7.5 हॉर्सपावर पंपाच्या माध्यमातून जे काही आपलं बिल पहिलं, नक्कीच ज्ञानेश्वर मुद्दा पोहोचलेला आहे। धन्यवाद तुम्ही घेतलेल्या संपूर्ण आढाव्यासंदर्भात।